दरम्यान केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरून आता महाराष्ट्रामधील विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्रावरती निशाणा साधलाय, तर सत्ताधाऱ्यांनी स्टंटबाजीचा आरोप केलाय. नाही की दिल्लीच्या निवडणुका महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसोबत घेतल्या जाव्यात आणि तिथनं जर मॅन्डेट मिळालं तर मग मी पुढे विचार करेन. सूचना चांगली आहे, कारण का ते हे बघा, ते शून्यातून उभे राहिलेले आहेत. अरविंदजींनी पक्ष आणि स्वतः शून्यातून उभं केलेलं आहे आणि फक्त दिल्लीच्या जनतेने एकदा दोनदा त्यांना निवडून दिलं. त्याचबरोबर तेवढंच नाही, पंजाबच्याही जनतेने त्यांना स्वीकारलं आहे. त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये अरविंद केजरीवाल हे लोकांच्या मनातले नेते आहेत, लादलेले पण नाही आहेत एक, आणि दुसरं इन्कम टॅक्स, CBI आणि ED आईसवाले कॉम्प्रोमाइजही नेता नाही आहे. भ्रष्टाचारामुळेच अरविंद केजरीवाल यांना तुरुंगामध्ये जावं लागलं. त्यांच्यामुळे जो चेहरा जनतेसमोर त्यांचा दाखवण्याचा होता तो बुरखा आता त्या ठिकाणी फाटलेला आहे. आणि अशा वेळेला आपली प्रतिमा जी जनतेच्या मनात मलिन झालेली आहे ती पुन्हा सावरण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा केविलवाना प्रयत्न आपल्या स्टाईलप्रमाणे केजरीवाल करू इच्छितात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.